दारू नाही, वाईट व्यसन नाही, व्यसने सगळी ओके सोडून जाना. पेनाराचा चेहरा एवढा चांगला दिसतच नाही, ते दलिंदरच दिसते. पोटात असते तोपर्यंत चमक आकलून ओकलून छान. इलेक्ट्रिकच्या खांब्याले म्हणते क्यूबे साले बीच में क्यों आहे, त्या खांब्याले म्हणते. जास्त झाली की कुत्र मुतते त्याच्या तोंडात पेनारे. तुमच्यामध्ये कोणी पेनारे नाहीत, 2-3 जण आहेत, ते आता ढिले होतील थोडे 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 थोडे. आणि बायाईले तकलीफ येणाराची म्हणून मी पाया पडतो. आज मला काहीतरी द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, दारू द्या, वाईट व्यसन द्या. फटाका फोडू नका आयुष्यात, लग्नामध्ये मस्ती करू नका. लग्नाचे पैसे पोस्टात बँकेत टाका, नाही ते एक विम्याची पॉलिसी काढणार. त्याचं आडनाव काय दिसते, लडके. तुमचं लढणं पण एक पॉलिसी काढा फक्त, माधव भाऊ जोडू. ते विपिन मोरे आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत. म्हणून कार्यक्रमाची ताकद पुऱ्या गावानं लावली. गणेश भाऊ भोगेकर मेंबर, पूर्ण गाव सहकारी आहे या कीर्तनात. वळस करसेले कर वागदर तक, वागदर करसेले कर कुचन कर तक, भोगी कार तक. भोरे आहेत की भोटे आहेत, भोरे भोटे लिहिताना रई दिसते तई दिसते. अरे मोरे से लेकर लड़के तक, लड़के से लेकर भोगे कर तक. तुमच्या गावात ग्रामसेवक मॅडम आहेत बापा, पराते मॅडम. पाहिलं बायो किती पगार होची, पण त्या बाईच्या सही शिवाय पैसेच निघतात का मॅडम? म्हणजे सरपंच प्लस ग्रामसेविका म्हणून पोरीले शिकवा लागते. तुम्हाला इका जुने कपडे घाला, चिंध्या घाला, पण पोरा पोरीले शिकवा, नोकरी लाग्यासाठी नाही. हे बा 100% भाऊ चालाव स्पीकर, क्या बढिया आहे. कोण्या गाऊन आले भाऊ? 100% दादा बोला बोला. कोण पिपरी? वडोली. किती साऊंड चांगला आहे. आणि काय नोकरीची गरज आहे? 10 लोकांना नोकरी तर तो बहुत देते 100%, 100%. आणि कोणाला नोकरी द्यायला लागते? मंडप. मुसलमानाचं लग्न असलं तरी साऊंड 100%चा, फक्त कवाली बदलवते. भरते झोली मेरी या मोहम्मद. अरे आपल्या तरुणाईला सांगतो, नोकरीच्या माग लागू नका. नोकऱ्या गोठवल्या सरकारनं, खाजगीकरण. खाजगीकरण, जागतिकीकरण, उधारीकरण. म्हणून मुलीलाही सांगतो, बाई नोकरीवाला नवरा डोक्यातून का? अरे मी म्हणतो उद्योग करणारा नवरा असला तर काय फरक पडते? फक्त पिणारा नसावा. त्यानं कमी कमावले तर चालेल, पण पेणाऱ्या श्रीमंताच्या पोराले तुमची पोरगी देऊ नका. मायच्या इम्मानानं सांगतो, भिकारचोट करून टाकील, तुमच्या पोरीले मारून टाकील. आणि म्हणून पेनाराईले तुमचे लग्न व्हा वाटत असतील जवान पोट्टे हो, ते मोटरसायकल नको शानपणा करू, फायनसची गाडी घेऊ. असं कोणावर वजन मारत बे? अरे जुनी घे ना मुरदाळ गाडी, पण तुझ्या बाप तुझ्या कामाच्या पैशाची घे. हराम. फायनान्सचं कर्ज काढून गाडी घेते, डुबू 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 डुबू. आणि कोणाले वजन दाखवता बे? त्या घामाच्या पैशाची घे. तुम्ही मुसलमानाचे लेकरं पहा, फारच हुशार. भंगार, लोहा, लोखंड, सँडल, चप्पल, केले, बिल्डिंग मटेरियल, रेती वाळून आणि कलर देणारी तेच. फेकून दिल्यानं 500 कमावते. आपलं पोट्ट म्हणते आपल्याला शोभते काय?
आपलं नाव का? अरे सत्यपालनं हॉटेल चालवली, गळ्यात पांठेला फिरवला म्या, आणि 8, 9, 10 शिकलो. आताही माझ्याजवळ गाड्या किती आहेत? मोटर स्कूटर 7 आहेत. गजानन दुरुस्त करते, तेही पेट्रोलवाली एकही नाही, सर्व बॅटरीच्या. आणि गजानन दुरुस्त करते, कारण ज्याच्या बापानं गमावून नाही ठेवलं त्याच्या पोट्याईले संघर्ष मालूम आहे, 2 पैसे कसे कमावल्या जातात. मी लेटर बुक वयाच काऊन वाटून राहिलो? हे माई आदत आहे. फटाका नाही फोडला जीवनात. आईले सांगतो, गुजरात त्याचं पोरग चंद्रपुरात त्याच्या बहिणी दिलंय. तिचा भाऊ माय भांडे घासे त्याच्या घरी, आणि ते गुजरात त्याचं पोरग फटाके फोडेन, मी रिकाम्याच उड्या मारो. हो, मी रिकामे खोके जमा करू. मग आईले म्हटलं 10 रुपये दे ना आई मला फटाके फोडायले. माई म्हणे तुले अक्कल नाही. गरीब आले अक्कल कशी असते सांगतो. तुले अक्कल नाही म्हणे, तू आगच लावते की नाही? आवाज तर तुला येते त्याला येते. आग लावणाराही आवाज येते की नाही, आणि न आग लावणाराले आवाज येते की नाही? मग जिंकला कोण? दोघं कच. त्याचे पैसे गेले आणि त्याचं नाव आग लावणारा ती. आपलं नाव आग विझवणारात आलं पाहिजे. गावासाठी मदत करणारात तुमचं नाव आलं पाहिजे. फटाका काय फोडतं, लग्नात काय मस्ती करतं, बायकोचं बाहेर पण घरी करतोय. पहिलं बाहेर पण कुठं झालं? मामाच्या घरी कोण झालं उभं राह? मामाच्या घरी कोण झाला तुमच्यातला? पोरगी कोणती झाली हो मामाच्या घरी उभी राह? म्हणजे तिच्या मायचं बाळणपण मामाच्या घरी झालं नाही? एकही नाही ना. नाही तर पहिलं बाळणपण कुठं राहते? खरं सांगा मावसा. ओ काका, कोणाच्या घरी राहते पहिलं बाळणपण? मामाच्या घरी, म्हणजे तिच्या माईच्या घरी. आणि हा कोणता धर्म आहे बे तुमचा? तिच्या पोटात लेकरू कोणाचं? तिच्या पोटात लेकरू कोणाचं? त्याला मालूम नाही तर बोलता काय तू? तुम्ही लहान आहात, तुम्हाला नाही समजत. तुझ्या बापाचं लेकरू राहते तिच्या पोटात, आणि लग्नाच्या अगोदर मोबाईल देता तुम्ही. काय करत? कसं वाटते तुले? मला गमत नाही. मला वाटते आजच घेऊन या. मी आता येऊ की झाल्यावर येऊ? अबे हरामखोरा झाल्यावर कायले जात बे? 2-4 दिवस दवाखान्यात थांब, तिच्या जीवाले समाधान दे. नाही तर लग्नाच्या अगोदर तर किती नाटक करतात की झुमका वाली पोर. म्हण रे, म्हणा रे, झुमका वाली पोर. अरे पोट्ट पोरी आता प्रेम करून राहिले. आता पोरीले शिकवा की ना शिकवा? पोरीले माय फोन लावते, हॅलो कुठं आहेस ग? म्हणते ट्युशनले. कायचं ट्युशन? ते जाते ताळोबाच्या जंगलात सोलेशन. इकडे माय बापाले वाटते पोरग आपलं शाळा शिकायला गेलो चंद्रपूरले. हे पोरीची मान घेते, मानाची तिच्या कानात बोट घालते, ना कानातून नाकात घालते, नाकातून याच्या तोंडात घालते. हे कोणतं प्रेम आहे बे दलिंदर? एवढे लफडे वाढले या वरात. म्हणून म्हणतो आता थोडा वेळ बुद्ध वंदना करा, थोडा वेळ तुकडोजी महाराजची प्रार्थना करा. या गावात प्रार्थना चाले राजो, या गावामध्ये तुकडोजी महाराजची प्रार्थना चाले. प्रार्थना बंद झाली बा. ते भगवी टोपी बसून आहे. उभे राहा बरं, भगवी टोपी उभे राहा, उभे राहा, एक मिनिट उभे राहा. वाह, गुरुदेव तुम्हारे दर्शन थे, यह मन का मैल निकल ही गया. गुरुदेव हे वय तुकडोजी महाराजाच्या विचाराची आवल्या. त्याच्या रक्तामध्ये तुकडोजी बाबाचा विचार आहे. वाव.
मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती, बहुजन एकता मंच तथा विद्यार्थी